श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुसीत असे आपण आप्पे बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे, अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून होण्यासारखी। चला तर मग सुरुवात करूया आप्पे बनवायला। कढई गरम करायला ठेवायची आहे, त्यामध्ये 1 मग तेल घालायचे आहे। जिरी मोहरी फोडणीला घालायची आहे। नंतर कांदा घालायचा आहे, थोडासा परतून घ्यायचा आहे। ढोबळी मिरची घालायची आहे, हिरवी मिरची घालायची आहे बारीक तुकडे केलेले। नंतर लसूण आलं पेस्ट घालायची आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य। नंतर 2 वाट्या गरा घ्यायचा आहे। 2 वाट्या गऱ्यासाठी मी 1 वाटी दही घेतलेला आहे, ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर थोडेसे पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पातळ करायचं आहे आपल्याला। आता आपण परतून ठेवलेले साहित्य आहे ते ह्यात मिक्स करणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीपुरते मीठ घालायचे आहे। हे पहा, खूप छान आपले मिश्रण तयार झालेले आहे आप्पे बनवायसाठी। आता आपण हे मिश्रण अर्धा तास भिजण्यासाठी ठेवणार आहे। आपण आता चटणी बनवून घेऊया। चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं लसूण आणि शेंगदाणे एवढं साहित्य लागणार आहे। हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। असं थोडंसं पाणी घालून परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे। त्यामध्ये दही घालायचं आहे, परत मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल घालायचं आहे, जिरी मोहरी फोडणीला घालायची आहे। हळद, मीठ हे सर्व साहित्य यात मिक्स करायचं आहे। नंतर थोडंसं पाणी घालायचं आहे। हे पहा, छान आपली चटणी बनवून झालेली आहे। आता आपलं मिश्रण व्यवस्थित भिजलेलं आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता किती छान मिश्रण झालेलं आहे आपलं। यामध्ये 1 चमचा इनो मिक्स करायचा आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण व्यवस्थित बनवून झालेले आहे। आता आपण आप्पे बनवायला सुरुवात करूया। मंद गॅसवर आप्पे पात्र ठेवायचं आहे, त्यामध्ये थोडं थोडं असं तेल घालून घ्यायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने आप्पे पात्रामध्ये आपण मिश्रण घालणार आहोत, अशा पद्धतीने। आता साईडनं थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे आप्पे खरपूस असे बसतात आणि आप्पे पात्राला चिकटत सुद्धा नाहीत। आता मंद गॅसवर 3-4 मिनिटं आपल्याला आप्पे वाफवून घ्यायचे आहेत। हे पहा, किती छान आप्पे आपले वाफवून झालेले आहेत। आता आपण पलटून घेणार आहोत। कसे खरपूस असे भाजलेले आहेत बघा।
परत 3-4 मिनटं आप्पे वाफवून घ्यायचे आहेत. हे पहा, आप्पे आपले बनवून झालेले आहेत. खूप सोपी पद्धत आहे. ही रेसिपी आवडल्यास करून पहा.